जय हिंद मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणामधील मराठी वर्णमाला आपण सुरू करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा कुठली असली, ज्या ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण आहे त्यामध्ये मराठी वर्णमालेवर प्रश्न असतोच, हे आपल्याला माहित आहे। तर जास्त वेळ न गमावता आज आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करू। आजचा आपला टॉपिक आहे मराठी वर्णमाला। मित्रांनो, आपल्याला माहित असेल मागच्या सेशन मध्ये आपण अभ्यासलं वर्ण म्हणजे काय। तर वर्ण सगळ्यात पहिले सांगितलं होतं, वर्ण हा एक भाषेचा घटक आहे। वर्ण म्हणजे तोंडावाटे निघणारे जे मूल ध्वनी आहेत त्याला म्हणतात वर्ण। हे वर्णाची प्रमाणित व्याख्या बऱ्याच वेळा रिकामी जागेत विचारली। तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला रिकामी जागा म्हणतात। तर उत्तर काय लिहायचं आपल्याला? वर्ण लिहायचं। वर्णाला मूळाक्षरे असंही म्हणतात आणि त्यालाच धुळाक्षरे असंही म्हणतात। वर्ण हा एक भाषेचा घटक आहे, हे विसरता कामा नाही। ओके, त्या व्यतिरिक्त आणखी महत्वाचं काय सांगितलं मी आता? वर्णाला रिकामी जागा असंही म्हणतात, तर मूळाक्षरे असंही म्हणतात। मोरोपंत केशव दामले वर्णाबद्दल काय म्हणतात? तोंडावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे जे ध्वनी असतात त्याला वर्ण म्हणतात, असं मोरोपंत केशव दामले यांनी म्हटलेलं आहे। मोरोपंत केशव दामले यांचं नाव आपण यांच्या आधी ऐकलेलं आहे। पहिल्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण भाषा आणि लिपी पाहिलं होतं त्यामध्ये मोरोपंत केशव दामले यांचं एक पुस्तक मी तुम्हाला सांगितलं होतं। कोणतं होतं आठवते का? आठवा बरं। शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर लिहायचं मोरोपंत केशव दामले। आणि मोरोपंत केशव दामले वर्णाची व्याख्या करताना काय म्हणतात? तोंडावाटे स्पष्टपणे जे ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात। त्याचबरोबर आणखी दादोबा पांडुरंग तर्खडकर जे की मराठी भाषेचे पाणिनी आहेत, हे वर्णाची व्याख्या करताना काय म्हणतात? अ पासून तर न्य पर्यंत जी मूळाक्षरे आहेत त्यांना वर्ण म्हणतात, असं मराठी भाषेची पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी व्याख्या केलेली आहे। मराठी मूळ वर्णमालेत हे महत्वाचं आहे। मूळ म्हणजे पारंपरिक। जर तुम्हाला असं विचारलं मराठीच्या, तसा शक्यतो प्रश्न येतच नाही, आता आपल्याला 52च येणार। मराठीच्या पारंपरिक वर्णमालेत एकूण वर्ण किती? तेव्हा मात्र उत्तर 48 लिहावं लागेल। पारंपरिक म्हणजे मूळ जे आधी होती, परंतु शासन निर्णय 2009च्या शासन निर्णयानुसार म्हणजेच आधुनिक वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती झाली? तर एकूण वर्णाची संख्या 52 झाली। म्हणजेच आधुनिक वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती? उत्तर लिहायचं 52। किंवा आणखी प्रश्न विचारला, शास्त्रीय वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती? उत्तर लिहावं 52। किंवा प्रचलित वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती? तरी 52च। किंवा कुठलाही शब्द उल्लेख नाही केला असा जरी प्रश्न आला, मराठी वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती? आता आपल्याला उत्तर 52च लिहावं लागेल। समजलं का? म्हणजे काय आपण शिकत आहोत? मराठी वर्णमाला आपण सुरू केली। वर्ण हा एक भाषेचा घटक आहे। वर्णाच्या 2 व्याख्या सांगितल्या, मोरोपंत केशव दामले आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर। एक एक कीवर्ड लक्षात ठेवा। मोरोपंत केशव दामले काय म्हणतात? स्पष्टपणे जे उच्चारले ध्वनी जातात त्याला आपण वर्ण म्हणतो। अ पासून तर ने पर्यंतच्या मूळाक्षरे जी आहेत त्यांना वर्ण म्हणतात, असं कोण म्हणते? दादोबा पांडुरंग तर्खडकर। पारंपरिक वर्णमालेत एकूण वर्ण 48, पण आधुनिक वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती झाली? तर 52 झाली, विसरता कामा नाही। मग वर्णमाला शिकत असताना आणखी त्यामध्ये आपल्याला काय शिकता येईल? मित्रांनो, 6 नोव्हेंबर 2009चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयानुसार मराठीच्या वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती झाली? 52 झाली। म्हणजे मूळ किती होते हो राजा? 48 होते। किती वाढले? 4 वाढले। 4 कोणते? तर मित्रांनो, आ आणि आ हे 2 नवीन आपण स्वर घेतले। मग आ आणि आ हे सुरुवातीला काय होते? तर आ आणि आ हे इंग्रजी भाषेत होते, म्हणजे त्यांना पहिले नवे स्वरादी म्हणत, परंतु शासन निर्णय 2009 नुसार त्यांना मराठीच्या वर्णमालेत स्वर म्हणून स्थान प्राप्त करून दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वराचा ज्ञ यांना सुद्धा विशेष संयुक्त व्यंजन म्हणून दर्जा मिळालेला आहे। म्हणजेच सद्यस्थितीत वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती झाली आहे? तर 52 झालेली आहे। आ आणि आ हे इंग्रजी स्वर होते, त्यांना वर्णमालेत स्थान प्राप्त करून दिलेलं आहे। आणि क्ष आणि म्हणजे इंग्रजी स्वर नव्हते, पहिले काय होते? ते नवे स्वरादी होते, स्वर नव्हतेच। आता त्यांना इंग्रजी स्वर म्हणतात किंवा आदत्त स्वर। पुढे आपण सविस्तर ते अभ्यासणार आहोत।
त्यात काही शंका नाही. श आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन सुद्धा आधुनिक वर्णमालेत यांचा समावेश करण्यात आला. अतिशय महत्वाची गोष्ट आपल्यासाठी या ठिकाणी प्रेझेंट केलेली आहे. आ आणि अ यांना मराठीच्या वर्णमालेत कोणी स्थान प्राप्त करून दिलं असा जर प्रश्न आला तर बिनधास्त उत्तर मारून टाका. अरविंद मंगरुळकर यांनी आ आणि आ ला मराठीच्या वर्णमालेत स्थान प्राप्त करून दिलं. आणि काय म्हणून तर स्वर म्हणून स्थान प्राप्त करून दिलेलं आहे. त्याचबरोबर अम आणि आ पुढे शिकणार आपण. अम आणि आ हे काय आहेत, हे स्वरादी आहेत आणि यांना मराठीच्या वर्णमालेत म्हणजे अम आणि आ हे स्वरादी असून यांना मराठीच्या वर्णमालेत कोणी स्थान प्राप्त करून दिलं तर मोरोपंत केशव दामले. आणि मगाशी बोलताना सांगितलं मी आपल्याला श आणि ज्ञ, क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वराचा ज्ञ यांना प्रश्न विचारले आहे एमपीएससी ला. श आणि ज्ञ यांना मराठीच्या वर्णमालेत कोणी स्थान प्राप्त करून दिलं. मपा सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस. काय नाव? महादेव पांडुरंग सबनीस यांनी विशेष संयुक्त व्यंजनाचा दर्जा प्राप्त करून दिलेला क्ष आणि ज्ञ. म्हणजे आ आणि अ आणि क्ष आणि ज्ञ हे 4 व्यंजन वाढलेली आहेत, वर्ण वाढलेले आहे असं म्हणू आपण. सध्या आज रोजी प्रचलित म्हणजे शास्त्रीय वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती तर बिनधास्त उत्तर लिहून टाकायचं 52. आता आपल्याला शिकायचं वर्णमाला. यावर जर आपण एक नजर फिरवली तर आपल्याला एक वर्णमालेचा एक ढाचा आपल्या लक्षात येईल बिनधास्त. म्हणजे आपण वर्णमालेत काय काय शिकणार? स्वर शिकणार आहोत, स्वरादी शिकणार आहोत आणि व्यंजन शिकणार आहोत आणि विशेष संयुक्त व्यंजने शिकणार आहोत. स्वर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतील त्याचे आपल्याला प्रकार अभ्यासायचे. एक एक मुद्दा आपण सविस्तरपणे आणि एक्झाम ओरिएंटेड जे परीक्षेत येते तेवढी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. स्वर अभ्यासणार आहोत, मग स्वराचे प्रकार अभ्यासणार आहोत. स्वर ही स्वतंत्र उच्चाराची असतात. त्यानंतर स्वरादी अभ्यासणार आहोत 2. त्यानंतर आपण व्यंजन मूळ वर्णमालेत व्यंजन 34 होती. त्या 34चं 5 गटात वर्गीकरण केलेलं आहे. स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, स्वतंत्र वर्ण आणि महाप्राण हे आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचे आहेत. आणि त्याचबरोबर श आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन हे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. मग वर्णमाला शिकत असताना पहिला मुद्दा आपण सुरू करू तो आहे स्वर. स्वर म्हटल्यानंतर आपल्याला आठवायला पाहिजे किंवा लक्षात ठेवायला पाहिजे स्वर म्हणजे काय तर लक्षात ठेवा ज्या वर्णाचा उच्चार हा स्वतंत्रपणे केला जातो त्याला म्हणतात स्वर. स्वर ही स्वतंत्र उच्चाराची असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्वराचा पाय कधीच मोडून लिहित नाही. स्वराचा उच्चार करताना अ आ ए ई स्वर आहेत. स्वराचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो म्हणजे आपलं तोंड हे उघड असते. म्हणून स्वराला विवृत्त वर्ण असंही म्हणतात. आणि त्याचबरोबर स्वराला अच वर्ण असंही म्हणतात. म्हणजे मूळ नाव काय? स्वर. स्वरालाच काय म्हणतात? विवृत्त वर्ण. विवृत्त वर्ण कोणता म्हणजे स्वर विचारला आपल्याला आणि अच वर्ण ओळखा म्हणजे याचा अर्थ स्वर ओळखा. काय सांगितलं स्वराचं वैशिष्ट्य? स्वर ही स्वतंत्र उच्चाराची असतात. लक्ष दे बेटा, स्वर ही स्वतंत्र उच्चाराची असतात. स्वराचा पाय कधीच मोडून लिहित नाहीत. मूळ वर्णमालेत एकूण स्वर किती होती तर उत्तर लिहायचं 12. मूळ वर्णमालेत एकूण स्वर किती होती उत्तर लिहायचं 12. आणि आधुनिक वर्णमालेत म्हणजे प्रचलित आताच्या वर्णमालेत आधुनिक वर्णमालेत एकूण स्वराची संख्या किती उत्तर लिहायचं 14. डाऊट क्लिअर? मग 2 कोणते आले? 2 मी सांगितलं मगाशी. काय 2 कोणते आले? अ आणि अ. कोणते आले 2? अ आणि अ. अ ला 10व्या स्थानी ठेवण्यात आलं तर अ ला 13व्या स्थानी ठेवण्यात आलेलं आहे. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. म्हणजे एकूण सध्या स्वर किती झाले? 14. 2 कोणते आपण समाविष्ट केले? अ आणि अ. अ आणि अ या स्वरांना मराठीच्या वर्णमालेत कोणी स्थान प्राप्त करून दिलं तर अरविंद मंगरुळकर. आणखी डोक्यात आपण काय ठेवलं दादा? आ ला कितव्या स्थानी स्थान देण्यात आलं तर 10व्या स्थानी. हे या ठिकाणी बोल केलं मी आपल्या बुद्धीत घुसा म्हणून. आणि आ ला कितव्या स्थानी? 13व्या स्थानी. म्हणजे हा झाला स्वराचा अचूक क्रम. कोणता? अ आ ए ए ओ ओ रो लू. ए नंतर अ, ए नंतर अ, ऐ ओ अ औ. हे असे एकूण किती स्वर आहेत तर हे असं सध्या वर्णमालेत एकूण 14 स्वर झालेली आहे. म्हणजे स्वर ही कन्सेप्ट कळत आहे का आपण? प्रकार सविस्तर पाहणार.
परीक्षेत जे येते ते त्याच्यावर जास्तीत जास्त आपण भर देणार, यात तीळ मात्र शंका नाही. सध्या कन्सेप्ट कळत आहे का? कोणता मुद्दा सुरू केला आपण? स्वर. स्वराचं दुसरं नाव काय? विवृत्त वर्ण. अच वर्ण ओळखा म्हणजे स्वर ओळखा. मूळ वर्णमालेत एकूण स्वर किती? बिंदास उत्तर लिहून टाकायचं 12. पण आधुनिक वर्णमाले, आधुनिक जरी शब्द नाही टाकला, तुम्हाला आधुनिक काढून टाका, जाऊ द्या. असा जरी प्रश्न विचारला, वर्णमालेत एकूण स्वराची संख्या किती? बिंदास 14 लिहून टाका. आपल्यावर शासन निर्णय दाखवता येते. आणि मात्र हे लक्षात ठेवा, जर याच्यावर असा प्रश्न विचारला नाही पण विचारू शकते, आला कितीव्या स्थानी? 10व्या स्थानी. तर अ ला कितीव्या स्थानी? 13व्या स्थानी. आणि हे स्वर आहेत, याचे आपल्याला सविस्तर प्रकार अभ्यासायचे आहेत. स्वराचे प्रकार. स्वराचे प्रकार पाहत असताना 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक स्वरूपावून पडणारे प्रकार. स्वरूपावून पडणारे स्वराचे प्रकार आहेत 4, जे आपण आता अभ्यासणार. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर, त्यालाच आपण आदत्त स्वर म्हणतो. हे झाले स्वरूपावून पडणारे प्रकार. उच्चार स्थानावरून जर असा प्रश्न विचारला, उच्चार स्थानावरून स्वराचे प्रकार किती? तर उच्चार स्थानावरून विद्यार्थी मित्रांनो प्रकार पडतात 2, सजातीय स्वर आणि एक विजातीय स्वर. आणि तिसरा मुद्दा स्वरामध्ये आपण पाहणार, उत्पत्तीवरून स्वराचे प्रकार कोणते? तर उत्पत्तीवरून स्वराचे 2 प्रकार पडतात, सिद्ध स्वर आणि साधित स्वर. ते आपल्याला शिकायचं आहे. स्वरूपावरून पडणारे स्वराचे प्रकार किती? कशावरून? स्वरूपावरून पडणारे स्वराचे प्रकार किती सांगता येईल? तर आपल्या समोर प्रेझेंट केलेलं आहे. स्वरूपावरून पडणारे स्वराचे प्रकार आहेत 4. नंबर 1 ऱ्हस्व स्वर, 2 दीर्घ स्वर, 3 संयुक्त स्वर आणि 4 आदत्त स्वर. मग त्यातला पहिला मुद्दा आपल्याला शिकायचा आहे ऱ्हस्व स्वर. मग ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व नावातच आहे, ज्या स्वराचा उच्चार हा आखूडपणे केला जातो त्याला म्हणतात ऱ्हस्व स्वर. अ आ उच्चारताना काय होते? अ आ, अ चा उच्चार आच्या तुलनेत आखूड होतो. काय सांगतो आम्ही? ऱ्हस्व स्वराबद्दल बोलत आहोत. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वराचा उच्चार आखूडपणे केला जातो, आखूडपणे उच्चार होतो, त्याला म्हणतात ऱ्हस्व स्वर. किंवा ज्या स्वराचा उच्चार करताना त्यावर आघात, बलाघात हा कमी द्यावा लागतो, त्याला म्हणतात ऱ्हस्व स्वर. आणि एकूण ऱ्हस्व स्वर किती? तेव्हा उत्तर लिहायचं. एकूण ऱ्हस्व स्वर आहेत 5. एकूण ऱ्हस्व स्वर 5 कोणते? अ, पहिला ई, पहिला उ, रू आणि लू, हे एकूण ऱ्हस्व स्वर आहेत 5. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? स्वराचे प्रकार शिकत आहोत. स्वरूपावरून स्वराचे प्रकार किती? उत्तर लिहायचं 4. त्यातला पहिला सांगत आहोत ऱ्हस्व स्वर. नावात आहे ऱ्हस्व. ऱ्हस्व आणि दीर्घ असते. ऱ्हस्व म्हणजे लहान, दीर्घ म्हणजे मोठा, बरोबर राईट का? किंवा ऱ्हस्व म्हणजे आखूड, दीर्घ म्हणजे लांबट. ज्या स्वराचा उच्चार आखूडपणे केला जातो त्याला म्हणतात ऱ्हस्व स्वर. एकूण ऱ्हस्व स्वर किती? उत्तर बिंदास लिहून टाकायचं 5. एखादा स्वर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी किंवा म्हणजे एखादं अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मात्रा. मात्रा म्हणजे काय? तर स्वराचा उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी असते त्याला म्हणतात मात्रा. ऱ्हस्व स्वराची मात्रा 1 असते आणि दीर्घ स्वराची मात्रा 2 असतात. काय सांगत आहो मी? काय सांगत आहो? स्वराचे प्रकार शिकत आहो. त्यातला आपण सांगितलं मी तुम्हाला ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे सांगत आहो मी तुम्हाला. त्यातला पहिला मुद्दा सांगितला ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर ज्या स्वराचा उच्चार हा आखूडपणे केला जातो त्याला म्हणतात ऱ्हस्व स्वर, बरोबर राईट? मग आता आपण सांगितलं मात्रा. काय सांगितलं आपण? मात्रा. मात्रा म्हणजे काय? एखादा स्वर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मात्रा. ऱ्हस्व स्वराची मात्रा 1 असते आणि दीर्घ स्वराच्या मात्रा 2 असतात. मग समजा उदाहरणार्थ हा शब्द घेतला कमळ, या शब्दात एकूण मात्रा किती? आता क मध्ये कोणता स्वर आला? अ हा ऱ्हस्व आहे म्हणजे 1 मात्रा. म मध्ये कोणता स्वर आला? अ ची मात्रा 1 होणार. ळ हा सुद्धा कोणता स्वर आहे? ऱ्हस्व. ऱ्हस्व स्वराची मात्रा 1 असते म्हणजे कमळ या शब्दात एकूण मात्रा किती? 3 मात्रा आल्या. मात्रा म्हणजे काय? तर एखादं अक्षर उच्चारण्यासाठी त्यामध्ये जर ऱ्हस्व स्वर आला तर त्याची मात्रा 1, दीर्घ स्वर आला त्याच्या मात्रा 2, संयुक्त स्वर हे इनडायरेक्टली दीर्घ स्वर असतातच. संयुक्त स्वराच्या मात्रा सुद्धा आपण 2 लिहितो, बरोबर आहे? म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी एखादा शब्द आला शाळा. शाळा या शब्दात एकूण मात्रा किती? आता साधं लॉजिक आहे, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. शाळा, शाची फोड काय करणार? श अधिक आ. मग आ म्हणजे हा दीर्घ स्वर आहे, शिकणार आता. मग आ हा दीर्घ स्वर आहे तर याच्यामध्ये एकूण मात्रा, शा मधच्या मात्रा 2.
लाची फोड काय करणार विद्यार्थी आपण, ल अधिक आ, म्हणजे याचा अर्थ आ हा दीर्घ स्वर आहे, याच्या मात्रा 2. शाळा या शब्दात एकूण मात्रा किती, 4. मला काय सांगायचं होतं, मला सांगायचं होतं मात्रा, आणि मात्रामध्ये काय सांगत होतो आपण, एखादं अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मात्रा. स्वराचे प्रकार आपण शिकत आहोत, त्यातला ऱ्हस्व स्वर आपला झाला. स्वराचा दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर. कोणता स्वर, दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय, दीर्घ म्हणजे लांबट. ज्या स्वराचा उच्चार हा लांबटपणे केला जातो त्याला म्हणतात दीर्घ स्वर. काय म्हणता येईल, दीर्घ स्वर कशाला म्हणतात, लांबटपणे उच्चार केल्या जाणाऱ्या स्वराला कोणते स्वर म्हणतात, तर लांबटपणे उच्चार केल्या जाणाऱ्या स्वराला दीर्घ स्वर म्हणतात. मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला दीर्घ स्वराची मात्रा किती असते, तर दीर्घ स्वराची मात्रा ही 2 असते, लांबटपणे उच्चार आहे. आणि एकूण दीर्घ स्वर किती असा जर प्रश्न विचारला, एकूण दीर्घ स्वर किती, तर उत्तर लिहायचं 3. 3 कोणते, तर आ हा दीर्घ स्वर आहे, ई मधला दीर्घ ई आणि उ मधला दीर्घ उ, हे 3 आहेत दीर्घ स्वर. कोणता मुद्दा शिकलो, दीर्घ स्वर. दीर्घ म्हणजे काय, दीर्घ म्हणजे लांबट, राईट. एकूण दीर्घ स्वर किती, उत्तर बिंदास लिहून टाकायचं 3. आणि 3 पर्याय नसेल तर 7. 7 काय आहे ते मी लगेच तुम्हाला काही मिनिटानंतर सांगणार होतो. पण लांबटपणे उच्चार केल्या जाणाऱ्या स्वराला दीर्घ स्वर म्हणतात, हे विसरता कामा नाही. डाऊट क्लिअर. पुढचा स्वराचा प्रकार आहे, स्वराचे आपण प्रकार पाहू राहिलो, स्वरूपावरून स्वराचे प्रकार पाहत आहोत. त्यातला ऱ्हस्व अभ्यासला, दीर्घही झाला, लक्ष देऊ, इकडे तिकडे पाहू, दीर्घ झाला. आता पाहत आहोत आपण संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय, तर 2 स्वरा मिळून, मित्रा लक्ष दे, 2 स्वरा मिळून तयार होणाऱ्या स्वराला कोणता स्वर म्हणतात, तर संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त 2 स्वरा मिळून तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर म्हणतात. एकूण संयुक्त स्वर किती असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा बिंदास उत्तर लिहायचं. एकूण संयुक्त स्वर आहे 4. 4 कोणते आहेत, ये, आय, त्यानंतर ओ, औ, हे 4 आहेत संयुक्त स्वर. ओ, औ हे 4ही कोणते स्वर आहेत, संयुक्त स्वर. संयुक्तची व्याख्या काय केली आपण, 2 स्वरा मिळून तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर म्हणतात. याचा अर्थ ए, आय, ओ, औ हे 2 स्वरा मिळून तयार होतात. मग हे लक्षात कसं ठेवायचं, ए हा संयुक्त स्वर असून तो अ अधिक ई किंवा ई या स्वरापासून तयार होतो. ए नंतर अय, अय हा संयुक्त, अय लक्ष दे इकडे, अय हा संयुक्त स्वर असून अय हा संयुक्त स्वर आ अधिक ई किंवा ई पासून तयार होतो. काय फरक आहे, ए आय मध्ये फरक काय, इथं पहिले अ घेतला, इथं आ, जोडी ई ची कायम ठेवली. मग ओ, औ हे लक्षात कसं ठेवायचं, ओ मध्ये पहिला येते अ आणि औ मध्ये पहिला येते आ. जसं ए आय मध्ये आपण ई ची जोडी घेतली, तसं इकडे ओ हा संयुक्त स्वर अ अधिक उ किंवा उ, ऱ्हस्व किंवा दीर्घ. डाऊट क्लिअर. आणि थोडा पाठांतराचा मुद्दा आहे पण लक्षात ठेवावं लागते. आणि औ हा संयुक्त स्वर आ अधिक उ किंवा उ पासून तयार होते. म्हणजे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, सोपं आहे. संयुक्त स्वर म्हणजे काय, तर जे स्वर 2 स्वरा मिळून तयार होतात त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. एकूण संयुक्त स्वर किती सांगा, 4. ए, आय, ओ, औ हे 4 संयुक्त स्वर. मग जर असा प्रश्न आला, असा प्रश्न येऊ शकते, अशा जोड्या देतील, ए त्याची फोड देईल, ऐची देणार, ओ ची देणार, औ खालीलपैकी चुकीची जोडी कोणती असा प्रश्न विचारेल. याचा अर्थ हे संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरा मिळून तयार होतात हे सुद्धा आपल्या पाठ पाहिजे. आणि पाठ ठेवायला जास्त काही असं डोकं लावायचं काम नाही, सोपं आहे. क्रम कसा लक्षात ठेवायचा, ए आय ही एक पहिली जोडी. मग ए आय मध्ये फरक काय, फक्त अ आणि आ, अ आ हा फरक आहे, ई कॉमन आहे. ओ औ मध्ये फरक काय आहे, ओ मध्ये अ आणि औ मध्ये आ, ई उ ची जोडी कायम आहे. डाऊट क्लिअर. आणि जर असा प्रश्न विचारला, लक्ष द्या तुम्ही, जर असा प्रश्न विचारला, संयुक्त स्वर हे 2 स्वरा मिळून तयार होतात, त्यांचा उच्चार लांबट असल्यामुळे ते रिकामी जागा स्वर सुद्धा मानले जातात, तर ते दीर्घ स्वर सुद्धा मानले जातात. म्हणजे याच्या आधी आपण शिकत होतो दीर्घ स्वर किती, उत्तर सांगितलं आपण 3, काही डाऊट नाही. पण 3 जर पर्याय नसेल तर तिथं उत्तर लिहायचं 7.
7 का लिहायचं? मूळचे 3 दीर्घ आहेत, नो डाऊट, पण संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतातच, तिला मात्र शंका नाही, नो डाऊट. म्हणजे एकूण दीर्घ स्वर किती? 3 जर पर्याय नसेल तर 7 पर्याय सुद्धा आपलं उत्तर बरोबर आहे, काही शंका नाही. डाऊट क्लिअर? आणि स्वराचा स्वरूपाहून पडणारा चौथा प्रकार आहे आदत्त स्वर. आदत्त जे दत्तक घेतले, कशातून? दुसऱ्या भाषेतून. कोणत्या भाषेतून? इंग्रजी भाषेतून. आदत्त स्वर किती? तर आदत्त स्वर आहेत 2, आणि कोणते आहेत? तर ॲ आणि आ. मागे आपण बोललो याच्यावर. ॲ आणि आ हे इंग्रजी स्वर आहेत. आदत्त म्हणा किंवा इंग्रजी म्हणा, जे पर्याय असेल ते आपलं उत्तर. ॲ आणि आला कोणी आणलं? अरविंद मंगरुळकरांनी. ॲला कितव्या स्थानी? 10व्या स्थानी, आणि आला कितव्या स्थानी? 13व्या स्थानी. आदत्त म्हणजेच इंग्रजी स्वर. कोणता मुद्दा अभ्यासला? स्वराचे प्रकार. कशावरून? स्वरूपाहून. किती होतात? फास्ट मध्ये. स्वराचे स्वरूपाहून प्रकार किती? उत्तर बिंदास लिहायचं 4. पहिले 3च पडत होते, जोपर्यंत ॲ आणि आचा समावेश नव्हता आपण तेव्हा 3च म्हणत जाऊ, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. आता चौथा कोणता ऍड केला? इंग्रजी स्वर. इंग्रजी पर्याय नसेल तर आदत्त स्वर. मग यामध्ये लक्षात काय ठेवायचं? एकूण स्वर आहेत 12, स्वरूपाहून प्रकार पडले आपण 4. जर असं विचारलं एकूण ऱ्हस्व स्वर किती? उत्तर लिहायचे 5. अ, पहिला ई, पहिला उ, रू आणि लू. डाऊट क्लिअर? लांबटपणे उच्चार केल्या जाणाऱ्या स्वराला सार सांगत आहो काहीतरी सेकंदात. लांबटपणे उच्चार केल्या जाणाऱ्या स्वराला दीर्घ स्वर. दीर्घ स्वर किती? 3. आ, दीर्घ ई, दीर्घ उ. आणि 3 जर पर्याय नसेल तर पर्याय 7 जिथं असेल ते उत्तर सुद्धा बरोबर. नंतर आपण काय शिकलो याच्यामध्ये? संयुक्त स्वर शिकलो. कशाला म्हटलं? जे स्वर 2 स्वरा मिळून तयार होतात त्याला संयुक्त स्वर म्हणतात. एकूण संयुक्त स्वर किती? उत्तर 4. ए, ऐ, ओ, औ. आणि हे मी पाठ सुद्धा करून घेतले. आणि स्वरूपाहून पडणारा चौथा प्रकार सांगितला कोणता? आदत्त स्वर. आदत्त म्हणजे इंग्रजी स्वर, आणि ते किती आहेत? तर ते 2 आहेत. कोणते? ॲ आणि आ. डाऊट क्लिअर? कोणी आणलं? अरविंद मंगरुळकर. नो डाऊट? ओके. उच्चार स्थानाहून स्वराचे प्रकार किती? वर्णमाला आपण सुरू केली. वर्णमालेतला पहिलाच मुद्दा पाहत आहोत स्वर, आणि त्यामध्ये स्वराचे प्रकार, आणि आपल्या समोर प्रेझेंट करत आहोत उच्चार स्थानावरून स्वराचे प्रकार. या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न नाही विचारत खालीलपैकी सजातीय स्वर कोणता किंवा विजातीय स्वर कोणता, असा प्रश्न नसते विद्यार्थी मित्रा. प्रश्न असा येते गटातनं बसणारी जोडी ओळखा, किंवा खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी ओळखा, किंवा खालीलपैकी विजातीय स्वराची जोडी ओळखा, असा प्रश्न येते. मग उच्चार स्थानाहून स्वराचे प्रकार किती? तर उत्तर लिहायचं 2. उच्चार स्थानाहून स्वराचे 2 प्रकार कोणते पडतात? एक पडते सजातीय स्वर आणि दुसरा पडते विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय? तर सजातीय स्वर म्हणजे समान उच्चार स्थान. सरळ सरळ आहे. समान उच्चार स्थान असणाऱ्या स्वराच्या जोडीला सजातीय स्वर म्हणतात. तर भिन्न उच्चार स्थान, भिन्न म्हणजे काय? भिन्न म्हणजे वेगळे, भिन्न उच्चार स्थान असणाऱ्या स्वराच्या जोडीला म्हणतात विजातीय स्वर. मग प्रश्न येऊ शकते सजातीय स्वराची जोडी कोणती, विजातीय स्वराची जोडी कोणती, असा प्रश्न येऊ शकते. बरोबर, राईट. आता जर मी म्हटलं समजा अ आ ही जोडी सजातीय आहे का विजातीय? अ आ, अ चं उच्चार स्थान अ, आ चं उच्चार स्थान अच आहे, कारण अ होता म्हणूनच आ आला ना, म्हणजे उच्चार स्थान कसं झालं? सारखं झालं ना. मग अ ही जोडी कोणती आहे? सजातीय स्वराची जोडी आहे. पण मी जर म्हटलं समजा अ ई ही जोडी कोणती आहे? आता तुम्ही सांगा. अ ई, अ चं उच्चार स्थान अ आणि ई चं उच्चार स्थान ई सारखं आहे का? नाही. कसं आहे? भिन्न. मग अ ई ही भिन्न सजातीय का विजातीय? तर हे विजातीय आहे. विजातीय म्हणजे काय? तर समान उच्चार स्थान असलेल्या स्वराच्या भिन्न उच्चार स्थान असलेल्या स्वराच्या जोडीला विजातीय म्हणतात. मग जर म्हटलं मी ई ही जोडी सजातीय आहे का विजातीय? सोपा प्रश्न आहे, जास्त डोकं लावायचं काम नाही. ई उच्चार स्थान सारखं आहे, याला म्हणायचं सजातीय. जर विचारलं उ सजातीय आहे का विजातीय? उ उच्चार स्थान समान आहे, याला म्हणतात सजातीय. पण मी जर म्हटलं समजा कुठलाही लावला, इथं कुठलाही एखादा घेतला, समजा ई उ उच्चार स्थान सारखं वाटते का तुम्हाला? नाही. ई उ कसं आहे? भिन्न, याला विजातीय म्हणतात. यामध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ए आय आणि ओ औ याचं उच्चारण सारखं वाटते म्हणताना,
ए ऐ वाटते ना, ओ औ. पण मित्रांनो, संयुक्त स्वराची जोडी जर विचारली तर ते विजातीय जोडीच लिहायची. ए ऐ असो की ओ औ असो, ओ औ असो, विजातीय स्वराची जोडी लिहायची. परंतु हे करत असताना व्याकरण काळामध्ये सुद्धा काही आपल्याला मतभेद आढळतात. संयुक्त स्वरांच्या ए ऐ आणि ओ औ जोडीला सजातीय स्वराच्या जोड्या मानल्या. कोण? भागवत व्याकरणकारांनी. आणि मोरोपंत केशव दामले काय म्हणतात? ए ऐ आणि ओ औ यांना सजातीय स्वराची जोडी मानू नाही. पण आपल्याला आतापर्यंत जो प्रश्न आला त्याच्यावरून काय लिहायचं? ए ऐ ओ औ हे विजातीय स्वराची जोडी लिहायची. समजत आहे का? कोणता मुद्दा पाहिला? उच्चार स्थानाहून स्वराचे प्रकार किती? 2. कोणते? सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय म्हणजे सारखं आणि विजातीय म्हणजे भिन्न. नावातच आहे ना. जर थोडं वाचन असलं तरी कळते. समान उच्चारस्थान असलेल्या स्वराच्या जोडीला रिकामी जागा म्हणतात, तर सजातीय स्वर. मग याच्यावर असा प्रश्न जर आला, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा, असाही प्रश्न देते. खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. अ आ, इ ई, ओ ओ, रु लू. कोणती जोडी गटात बसत नाही? सांगा बरं. साहजिकच आहे. अ आ सजातीय आहे, उ उ सजातीय आहे, इ ई सजातीय आहे, रु लू भिन्न आहे उच्चारस्थान. रु लू ही विजातीय स्वराची जोडी आहे दादा. रूचं उच्चारस्थान र आणि लूचं उच्चारस्थान ल. र आणि ल कसे आहेत? भिन्न आहेत. याचा अर्थ रु आणि लू ही विजातीय स्वराची जोडी आहे. डाऊट क्लिअर? उच्चार स्थानाहून स्वराचे प्रकार 2 पडतात, जे आपल्याला आपण सविस्तर सांगितले. किंवा असाही प्रश्न येते, ए ऐ आणि ओ औ या जोड्यांना सजातीय स्वराच्या जोड्या मानले पाहिजे असं कोण म्हटलं? भागवत यांनी म्हटलं. आणि मानू नये असं कोणी म्हटलं? तर हा पर्याय 100% दिला जाईल, मोरोपंत केशव दामले. वर्णमालेमधील पहिला मुद्दा चालू आहे स्वर. त्यातला आपण स्वरूपांश स्वराचे प्रकार अभ्यासले 4. रस्व, दीर्घ, संयुक्त आणि आदत्त. दुसरा प्रकार आपण अभ्यासत आहोत. मुद्दा म्हणजे स्वरामधला उच्चार स्थानाहून स्वराचे प्रकार 2. 1 सजातीय स्वर आणि 2 विजातीय स्वर. आणि त्यामध्ये आणखी एक नवीन मुद्दा आपल्या समोर प्रेझेंट करतो, उत्पत्तीनुसार स्वराचे प्रकार. याच्यावर प्रश्न विचारला नाही, पण विचारू शकते, नाकारता येत नाही. उत्पत्तीनुसार स्वराचे प्रकार किती? म्हणजे आतापर्यंत जे आपण शिकले त्याचे काही सिद्ध स्वर आहेत तर काही साधित स्वर आहेत. सिद्ध आणि साधित हे स्वराच्या उत्पत्तीवरून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. मग डोक्यात 2च वाक्य ठेवायचं, बाकी जास्त मुंग्या पाडून घ्यायच्या नाही. सिद्ध स्वर म्हणजे काय? जे रस्व स्वर आपण असतात, जे रस्व स्वर आहेत त्यांना सिद्ध स्वर म्हणतात. रस्व पाहिले ना आपण, किती होते? 5. अ, पहिला ई, पहिला उ, रु आणि लू हे रस्व स्वर होते. रस्व स्वर हे सिद्ध स्वर असतात. डाऊट क्लिअर? काय म्हटलं? उत्पत्तीनुसार स्वराचे प्रकार 2. 1 सिद्ध स्वर. काय सांगत आहो? सर्व रस्व स्वर सिद्ध स्वर असतात. 2 स्टेटमेंट सुद्धा देऊ शकते. मी तेच बोलत आहो तुम्हाला. आता जे रस्व स्वर आहेत ते सिद्ध स्वर असतातच, यात काही डाऊट नाही. आणि जे दीर्घ स्वर आहेत आणि जे संयुक्त स्वर आहेत हे साधित स्वर असतात. कोणते? साधित स्वर. दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे कोणते स्वर असतात? तर साधित स्वर असतात. हे उत्पत्तीनुसार स्वराचे प्रकार पडतात. डाऊट क्लिअर? म्हणजे आपण वर्णमालेतला एक मुद्दा क्लिअर झाला आपला. कोणता? स्वर. स्वराचा पाय कधीच मोडून लिहित नाही, फिट करून ठेवा डोक्यात. स्वर ही स्वतंत्र उच्चाराची असतात. स्वराचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो, म्हणून त्यांना विवृत्त वर्ण म्हणतात. आणि स्वराला अचवर्ण असंही म्हणतात. मी काही मिनिटापूर्वी आपल्याला सांगितलं. डाऊट क्लिअर? आता दुसरा मुद्दा आहे वर्णमालेतला. स्वर झाल्यानंतर दुसरा मुद्दा आहे स्वरादी. कोणता मुद्दा आहे? स्वरादी. स्वरादी या शब्दाची फोड काय होते? सोपं आहे. स्वरादी, स्वर अधिक आदी. मग स्वरादी म्हणजे काय? आहे ज्याच्या आधी स्वर त्याला म्हणतात स्वरादी. किंवा ज्या वर्णाचा उच्चार करताना त्याच्या आधी जर स्वर येत असेल तर त्याला म्हणतात स्वरादी. मराठीच्या वर्णमालेत एकूण स्वरादी किती? बिनधास्त उत्तर लिहायचं 2. किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारेल, स्वरादीची जोडी ओळखा, तर स्वरादीची जोडी कोणती आहे? अम आणि आ हे 2 काय आहेत? स्वरादी आहेत. अमला
रिकामी जागा असेही म्हणतात, तर अमला अनुस्वार म्हणतात. बिनधास्त लिहून टाका. अमला, बाबा इथं मी तुम्हाला समजण्यासाठी केलं. अमला रिकामी जागा म्हणतात, अनुस्वार म्हणतात, तर आला रिकामी जागा असंही म्हणतात, तर विसर्ग म्हणतात. झाले 2 प्रश्न तयार. मग अम आणि आ यांना स्वरादी म्हणून स्थान प्राप्त करून देणारे व्यक्ती कोण आहेत, तर मोरोपंत केशव दामले. प्रश्न येऊ शकते. कोणता मुद्दा चालू आहे आपला? स्वरादी. एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे. कुठल्याही परीक्षेत आलेले प्रश्न पहिले आपलं लेक्चर ऐका, नंतर तुम्ही प्रश्न सोडून पहा. 99% प्रश्न तुम्हाला ॲक्युरेट सुट्टीन याची गॅरंटी घेतो. आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती, जास्त फापड पसारा नाही. नाहीतर मग तसं तर मी स्वरावरच 1 घंटा बोलतो आपण. उदाहरणं द्यायची दुसरी. परीक्षेत जे येते म्हणजे डायरेक्ट जिथं कन्सेप्ट तिथं कन्सेप्ट मी सांगणार 100%. त्यात काही शंका नाही. कारण 2011 पासून आपण मराठी व्याकरण शिकवत आहोत, तर साहजिकच आहे शिक्षकाला ते यायलाच पाहिजेत आणि ते विद्यार्थ्याची अपेक्षाही असली पाहिजे. त्यात काही नवीन नाही. परंतु हे शिकत असताना त्यामध्ये काय अपडेट झालं किंवा प्रत्येक परीक्षेचा अप्रोच काय असतो, असं ऑल इन वन करून आपलं लेक्चर आपण प्रेझेंट करत आहोत. म्हणजे असं नाही एखादा MPSC वाला असेल तरी त्यांना लेक्चर पाहायचं, पेपर सोडव तुला येईल बरोबर. पोलीस भरतीवाला असेल तरी त्याचे यात पूर्ण मुद्दे केले. सरळ सेवा भरतीवाला असेल तरी मुद्दे पूर्ण यात आपण ॲक्युरेट तंतोतंत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. एवढं करत असताना सराव प्रश्नसंच सुद्धा महत्वाचे असते. मग आपण त्यासाठी एक प्रॅक्टिस पेपर सुद्धा तयार करत आहोत. जसं की आता वर्णमाला आहे, वर्णमालेवर सुद्धा जे PYQ आलेले आहेत त्या प्रश्नाचं सुद्धा आपण स्पष्टीकरण आपल्या बॅचमध्ये देत आहोत. म्हणजे थेरी प्लस प्रश्न एवढे जर तुम्ही केलं तर तुम्हाला दुसरं काही करायचं काम पडणार नाही. किंवा तुम्ही एखादं प्रकरण माझं ऐका, प्रश्नाचं ऐका, थेरीचं ऐका आणि मग कुठल्याही परीक्षेतला प्रश्न सोडून पहा आणि नंतर मग तुम्हीच तुमचा अभिप्राय म्हणजे मनाला तुमच्या प्रश्न विचारा की खरोखर मास्तर बोलला ते खरं आहे का. ओके, क्लिअर? तसं तुम्हाला सांगण्याचं जास्त आवश्यकता नाही. आपण समजदार आहोत. तुम्हाला कळते किंवा किती कॅरेट आहे, 24 कॅरेटचा आहे का, 18 आहे का, एकदम बंडलबाज आहे, हे तुम्हाला पाहिल्याबरोबर लेक्चर कळते. सांगण्याची गरज नाही. पण मला हे म्हणायचं, काळजीपूर्वक ऐकायचं. 100% जिथं कन्सेप्ट तिथं कन्सेप्ट आपण सांगत आहोत म्हणजे सांगत आहोत. आणि प्रत्येक प्रकरणाचा हाच अप्रोच राहील. असो, कोणता मुद्दा शिकत होतो? स्वरादी. स्वरादी किती आहेत? तर स्वरादी आहेत 2. कोणते आहेत? अम आणि आ. अमला काय म्हणतात? अमला म्हणतात अनुस्वार. हे आहे अमला अनुस्वार म्हणतात. आणि आला काय म्हणतात? विसर्ग म्हणतात. अम आणि आ यांना मराठीच्या वर्णमालेत कोणी स्थान प्राप्त करून दिलं? मोरोपंत केशव दामले. मग आपल्याला हे सिद्ध करायचं, अम आणि आ यांना स्वरादीच का म्हटलं? कारण मी तर म्हटलं की बा आहे ज्याच्या आधी स्वर त्याला म्हणतात स्वरादी. किंवा ज्या वर्णाचा उच्चार करताना त्याच्या आधी जर स्वर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. मग आता कुठलाही शब्द घ्या ज्याच्यावर अनुस्वार आहे. कुठलाही शब्द, समजा उदाहरणार्थ कुठलाही शब्द तुम्ही सांगा. पतंग हा शब्द आहे, अनुस्वार कशावर आला? तवर. मग या तची फोड काय होईल? त अधिक अ अधिक अनुस्वार. अनुस्वाराच्या आधी काय आला? अ काय आहे? स्वर. म्हणजे जिथं जिथं अनुस्वार येईल त्याच्या आधी स्वर येतोच, म्हणून अनुस्वार हे काय आहे? स्वरादी. किंवा विसर्ग असणारा शब्द कोणताही सांगा. घ्या, दुःख हा शब्द घेतला, यात विसर्ग आहे. या दूची फोड काय होते? दूची फोड करा, द. कोणता स्वर आला? उ. त्यानंतर काय आला? विसर्ग. विसर्गाच्या आधी काय आहे? उ. आणि उ आहे काय आहे? स्वर आहे. विसर्ग असो की अनुसार असो त्याच्या आधी स्वर येतोच, म्हणून अम आणि आ हे 2 स्वरादी आहेत. अमला अनुसार म्हणतात तर आला विसर्ग म्हणतात. एक व्याख्या विचारलेली आहे, स्पष्ट व खणखणीत उच्चाराला रिकामी जागा म्हणतात. विचारलेला प्रश्न आहे. काय म्हटलं? स्पष्ट व खणखणीत उच्चाराला रिकामी जागा म्हणतात. तर स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात. आणि एक वाक्य लक्षात ठेव बाळा, ओझरत्या उच्चाराला काय म्हटलं? ओझरत्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. अनुनासिक पुढे आहेत व्यंजनामध्ये, शिकू आपण, काही टेन्शन नाही. पण सध्या स्वरादी हा मुद्दा कळाला का? 100%. आणि स्वरादीला मराठीच्या वर्णमालेत स्थान प्राप्त करून कोणी दिलं? तर मोरोपंत केशव दामले. म्हणजे आपण 2 मुद्दे आपण अभ्यासले आतापर्यंत. एक स्वर, दुसरा अभ्यासला स्वरादी. साहजिकच तिसरा मुद्दा कोणता असेल? तर व्यंजने असणार. व्यंजन आपण सर्व अभ्यासणार एक एक सविस्तर. व्यंजनाचं वैशिष्ट्य काय असते दादा?
व्यंजनही अपूर्ण उच्चाराची असतात। स्वर आणि व्यंजनात फरक काय आहे? स्वर ही स्वतंत्र उच्चाराची आहेत म्हणून स्वराचा पाय कधीच मोडून लिहित नाहीत, परंतु व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून व्यंजनाचा पाय मोडून लिहितात। आणि पाय मोडून लिहिल्यामुळे हे असं वापरतो आपण, समजा उदाहरणार्थ क हे व्यंजन आहे, हे चिन्ह आहे, याला हल चिन्ह म्हणतात। कोणतं चिन्ह म्हणतात? हल चिन्ह म्हणतात। याचा अर्थ व्यंजनाला हलवर्ण असंही म्हणतात। नाव आहे व्यंजनाचं, जसं स्वराला आपण अचवर्ण म्हटलं होतं तसं व्यंजनाचं नाव आहे हलवर्ण। एखाद्या व्यंजनामध्ये जर आपल्याला कोणताही स्वर टाकायचा झाल्यास तो कुठं येणार? साहजिकच आहे, व्यंजनामध्ये जर स्वर मिसळायच्या झाल्यास तो शेवटी येणार, म्हणजे व्यंजनाला स्वरांत वर्ण म्हणतात। का म्हटलं? स्वरांत आहे ज्याच्या अंती स्वर, अंती म्हणजे शेवटी, म्हणून त्याला नाव दिलं स्वरांत। व्यंजन ही स्वतंत्र उच्चाराची नसतात विद्यार्थी मित्रांनो, व्यंजन ही दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात म्हणून व्यंजनाला परवर्ण असंही म्हणतात। पुढे आहे, सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास एक वाक्य परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्वाचं आहे। स्वराचं वर्गीकरण दोन गटात, वर्गीय आणि अवर्गीय। वर्गीय मध्ये स्पर्श व्यंजने येतात। कोणते व्यंजने? स्पर्श व्यंजने आपण सविस्तर शिकणार, 25 आहेत। स्पर्श व्यंजनाचं 3 गटात वर्गीकरण होते, कठोर वर्ण, त्यानंतर मृदू वर्ण आणि तिसरा गट आहे अनुनासिक। हे आपण सविस्तर अभ्यासणार, त्याच्या बाहेर शक्यतो परीक्षेत जाणार नाही प्रश्न। आणि अवर्गीय वर्णामध्ये 4 गट सांगितलेले आहेत। असा प्रश्न येत नाही अवर्गीयचे गट किती, आणि पण हे तुम्हाला एक डायग्राम याच्यासाठी केलं की बरोबर व्हिज्युअलायझेशन, कारण आपण जेव्हा वाचतो, पण वाचण्याबरोबर जेव्हा एखादी गोष्ट असं विज्ञान सायन्स म्हणते किंवा डोळ्यांनी आपल्याला 83% ज्ञान प्राप्त होते, म्हणजे काहीतरी तथ्य असेल ना त्यात, जेव्हा ऐकतो आणि एखादी गोष्ट पाहतो ती जास्त आपल्या परमनंट मेमरीत जास्त काळ राहते, परमनंट नाही म्हणतात पण जास्त वेळ राहते असं म्हणायला हरकत नाही। अवर्गीय जे आहेत व्यंजन ते आपण सविस्तरपणे शिकणार आहोत। त्यामध्ये अर्धस्वर पाहायचे आहेत, उष्मे पाहायचे आहेत, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण हे आपल्याला कशामध्ये अभ्यासायचे आहेत? अवर्गीय वर्ण हे सर्व आपल्याला अभ्यासायचं आहे। स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत। पाहिजे आले बरोबर तुमच्यासाठी व्यवस्थित, म्हणजे एखादा बेसिक लेवलचा विद्यार्थी असेल तरी त्याला नजर टाकल्याबरोबर कळेल की मास्तर काय बोलत आहे, आणि एखाद्याचं बॅच झालेली असेल, ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल, तरीही त्याला एक्झाम ओरिएंटेड काय पाहिजे ते आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। ते तुम्हाला समजत आहे, जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही। स्पर्श व्यंजने क पासून तर म पर्यंतच्या व्यंजनाला स्पर्श व्यंजने म्हणतात। या वर्णाचा उच्चार करताना मुखातील विविध भागाचा त्यामध्ये वापर होतो, त्याला स्पर्श व्यंजने म्हणतात। स्पर्श व्यंजनाचं किती गटात वर्गीकरण केलं तर 3 गटात वर्गीकरण केलं, कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक वर्ण। कठोर वर्ण म्हणजे काय असते नेमकं, ही कन्सेप्ट सांगतो आम्ही तुम्हाला आता। कोणतं वर्ण? कठोर। लक्ष द्या, कठोर वर्ण म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार इतर वर्णाच्या तुलनेत करताना जास्त आघात द्यावा लागतो त्याला कठोर वर्ण म्हणतात। जेव्हा आपण हा क वर्ग म्हणतो, हे याचे बॉस आहेत या वर्गाचे, म्हणून याला म्हटलं आपण क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग। ऍक्च्युली हे स्पर्श व्यंजनेच आहेत। हे लिहिण्याचं कारण असं आहे की तुम्हाला कळायला पाहिजे, ज्याला क वाचता येते त्याला पुढचे ऑटोमॅटिक आठवतात, क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, ट म्हटलं की ट, ठ, ड, ढ, न, म्हणजे तुम्हाला हे पहिले माहित पाहिजेत। मला काय म्हणायचं, कोणताही वर्ग घ्या यातला, समजा प वर्ग, चला बोमला काय होते, प, फ, ब, भ, म, क चा वर्ग बोला, क, ख, ग, घ, न, ट्रेस हा कमी कमी होत जातो, पा बरं, म्हणून तुम्ही पा, क, ख, ग, घ, न, आघात हा कमी कमी देत, तुझं जास्त व्हायला तुझ्या तोंडात फॉल्ट आहे, मग कमी कमी होते। मग व्याकरण काय म्हणते, आणि नॅचरल ना, च, छ, ज, झ, म्हणजे आघात, बलाघात हा कमी कमी होत जातो। प्रत्येक वर्गातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्णाचा उच्चार करताना त्यावर जास्त आघात द्यावा लागते, म्हणून त्यांना कठोर वर्ण म्हणतात। त्या वर्गातील इतर वर्णाच्या तुलनेत त्यावर कमी ट्रेस लागतो म्हणून त्याला कठोर वर्ण म्हणतात। कठोर वर्णाला मृदू वर्ण असंही म्हणतात। कठोर वर्णाला कोणते वर्ण म्हणतात?
अघोष वर्ण. काय म्हणायचं? कठोर वर्णाचं दुसरं नाव काय आहे? कठोर वर्णाला अघोष वर्ण असंही म्हणतात. मृदू नाही म्हणायचं, मृदू तर आहे नाही. काय म्हणत आहो मी तुम्हाला? कठोर वर्णाला अघोष वर्ण असंही म्हणतात. कठोर म्हणणं काय आणि अघोष म्हणणं काय याचा अर्थ एकच. आणि आणखी एक नाव लक्षात ठेवा, कठोर असो अघोष असो याला श्वास वर्ण असंही म्हणतात. म्हणजे हे तिन्ही एकमेकाचे भाऊच आहेत नावात. मूळ नाव काय? कठोर वर्ण. कठोरचं दुसरं नाव काय? अघोष वर्ण, आणि त्यालाच म्हणतात श्वास वर्ण. त्याचप्रमाणे मृदू वर्ण, मृदू वर्णाला काय म्हणतात? घोष वर्ण असंही म्हणतात आणि त्यालाच नाद वर्ण असंही म्हणतात. म्हणजे हे तिन्ही झाली भावकी यायची. कठोर लक्षात कसं ठेवायचं? सोपं आहे. कठोर किती अक्षर आहेत? 3. अघोष 3 ला 3 अक्षर. मृदू किती अक्षर आहेत? 2. मृदू घोष किती अक्षर? 2. आणि पहिले याला श्वास आणि इकडे नाद. म्हणजे मूळ नाव काय? कठोर वर्ण. दुसऱ्याचं मूळ, दुसऱ्या गटातलं नाव काय? मृदू वर्ण. कठोरचं नाव अघोष, त्यालाच म्हणतात श्वास. मृदूला म्हणतात घोष आणि त्यालाच म्हणतात नास. मृदू वर्ण कोणते असतात? तर जे कठोर नाहीत ते सर्व मृदू असतात. हे डोक्यात फिट करून ठेवा, नो डाऊट. मग कठोर लक्षात ठेवायची पहिली गोष्ट, कारण प्रश्न त्याच्यावर जास्त खेळते. कठोर वर्ण किती? प्रत्येक वर्गातील पहिलं दुसरं म्हणजे क ख च छ हे कठोर आहेत. ट ठ त थ प फ किती दिसतात आपल्याला इथं? 10. किती झाले हे? 10. आणि जे 3 आपण उष्मे पाहणार आहोत नंतर लगेच, शाळेचा श, षटकोणाचा श, सशाचा स, हे 3 कठोर वर्णामध्ये येतात. म्हणजे 10 आणि 3 13. कठोर वर्ण किती? त्याचं उत्तर लिहायचं 13. आणि जे कठोर नाहीत ते सर्व लिहायचं मृदू. डाऊट क्लिअर. मृदूचा अर्थ काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना कमी आघात द्यावा लागतो, कमी बलाघात द्यावा लागतो, त्याला मृदू वर्ण म्हणतात. फिट. आणि मृदू वर्णाला घोष वर्ण म्हणतात आणि त्यालाच नाद वर्ण असंही म्हणतात. प्रत्येक वर्गातील शेवटच्या वर्णाचा उच्चार करताना पहा काय? शेवटचे वर्ण प्रत्येक वर्गातील काय आहे? हे वाङ्मयाचा न आहे. टिंबावर आले तोवर वाङ्मयाचा न. हा त्र नाही. त्रचा मराठीच्या वर्णमालेत समावेश होत नाही. तो नच आहे. जो चंचल लिहितो आपण अनुनासिकाच्या स्वरूपात तो नच आहे. म्हणजे हे नच आहे. न आहे. बाणाचा न, नळाचा न, मगरीचा म, हे सर्व काय आहेत? अनुनासिक आहेत. मग अनुनासिक म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार नासिकेद्वारे म्हणजे नाकाद्वारे करतो त्यांना अनुनासिक म्हणतात. अनुनासिक का म्हटलं? नासिकेद्वारे, नाकाद्वारे उच्चार होते. पाहून घे तू. न न न न म नाकाद्वारे उच्चार होते म्हणून त्याला अनुनासिक म्हणतात. आणि अनुनासिकाचं दुसरं नाव काय आहे? तर परसवर्ण वर्ण. परसवर्ण का म्हणतात? याचं कारण असं आहे, जेव्हा एखाद्या अनुस्वाराऐवजी आपण अनुनासिक घेतो तेव्हा ते पुढच्या वर्णावर स्वार होते. पुढे मी याच्यावर शब्द घेतले, चांगले शब्द घेतले. एखादा शब्द देते आपल्याला, त्याच्यावर अनुस्वार देते आणि तो शब्द अनुनासिकाच्या स्वरूपात लिहा असा प्रश्न येते. म्हणजे अनुस्वार काढून टाकायचा आणि नियमानुसार आपल्याला त्याऐवजी अनुनासिक लिहायचं. अनुनासिक जेव्हा लिहितो तेव्हा ते पुढच्या वर्णाला जोडून लिहितात. म्हणजे पुढच्या वर्णावर ते स्वार होते म्हणून त्याला नाव दिलं परसवर्ण. पर म्हणजे दुसरा, सवर्ण म्हणजे स्वार. दुसऱ्या वर्णावर ते काय होते? स्वार होते. आणि अनुनासिक हे प्रत्येक वर्गात 5व्या क्रमांकाला आहेत. पाहून घ्या. 1 2 3 4 5 5व्या क्रमांकाला आहेत. एकूण 5 आहेत म्हणून त्यांना नाव आणखी दिलेलं आहे पंचम वर्ण. पण शक्यतोवर हेच शब्द वापरते अनुनासिक. आपल्याला प्रश्न विचारताना त्याच्यावर डिझाईन होतो प्रश्न. कोणता मुद्दा चालू आहे आपला? प्रकरणाचं नाव वर्णमाला. त्यातलं पाहता आपण स्पर्श व्यंजने. एकूण स्पर्श व्यंजने किती? उत्तर लिहायचं 25. किती गटात वर्गीकरण केलं? 3 गटात केलं. कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक. पण कशाला काय नाव दिलं हे विसरता कामा नाही. कठोरचं दुसरं नाव आहे अघोष आणि त्यालाच म्हणतात श्वास वर्ण. एकूण कठोर वर्ण किती? तर उत्तर लिहायचं 13. डाऊट क्लिअर? आणि जे कठोर नाहीत ते सर्व मृदू असतात हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे स्वर, स्वर हे कठोर आहेत का? नाही. मग स्वर हे मृदू वर्ण असतातच हे विधान सुद्धा बरोबर आहे. अम आणि आ कठोर मध्ये आले का? नाही. मग हे मृदू मध्ये लिहून टाकायचं.
अनुनासिक जरी विचारलं, अनुनासिक हे कठोर वर्ण आहेत का मृदू, तर अनुनासिक हे सुद्धा मृदू वर्णामध्येच येतात. प्रत्येक वर्गातील तिसऱ्या आणि चौथ्या वर्णाचा उच्चार तिसऱ्या आणि चौथ्या वर्णाचा उच्चार करताना त्यावर कमी आघात लागतो, म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे मृदू वर्ण. मृदू वर्णाला घोष वर्ण म्हणतात आणि त्याला नाद वर्ण असंही म्हणतात. डाऊट क्लिअर? आय थिंक समजलं असेल, नो डाऊट. आणि महत्वाचा मुद्दा सांगितला, अनुनासिक किती आहेत? 5. कोणते? वाङ्मयाचा न, त्र सारखा न आहे हा, त्र वगैरे नाही, न म हे अनुनासिक आहे. बरोबर, राईट का? कधी कधी देते खालीलपैकी कोणतं अनुनासिक नाही असा प्रश्न असते. खालीलपैकी कोणतं अनुनासिक नाही असा पर्याय असते. हे असते हे असं राहते. त्यानंतर असे अनुनासिक कोणतं नाही. आता ऍक्च्युअली आपल्याला वाटते हे आहेच का, आपल्याला वाटते मिस्टेक असेल काहीतरी वेगळं. मिस्टेक नाही भावा, तो नजरेची मिस्टेक झाली. इथं टिंब असल्याशिवाय ते अनुनासिक होऊ शकत नाही. अनुनासिक असण्यासाठी इथं टिंब असलं पाहिजे आणि पाय मोडलेला. पाय तर याचा प्रत्येकाचा मोडलेला आहे. कारण ही व्यंजन आहेत. व्यंजन ही स्वतंत्र उच्चाराची नसतात, म्हणून त्याचा पाय मोडून लिहितात. कळालं असेल? स्पर्श आणि महत्वाचं, स्पर्श व्यंजनांना रिकामी जागा व्यंजने म्हणतात. वाक्य डोक्यात फिट करून ठेवा. स्पर्श व्यंजनांना स्फोटक व्यंजने असंही म्हणतात. जे जे मुद्दे अतिशय हायलाइट आहेत, म्हणजे तुम्ही हे साधी पीपीटीवर जरी नजर मारली तर तुमच्या एका नजरेत कॅच होईल, अशी तिथं आपण मांडणी केलेली आहे. स्पर्श व्यंजनाला स्फोटक व्यंजने असंही म्हणतात. विधान लक्षातच ठेवा. आता आपण कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक पाहिलं आपण. मग आता याच्यावर फक्त लक्षात काय ठेवायचं? कठोर वर्णाचं दुसरं नाव काय सांगा. मुद्दामून तुमच्यासाठी आपण फास्ट मध्ये सांगत आहोत. कठोर वर्णाचं दुसरं नाव काय? काय लिहिशील उत्तर? काय लिहिशील विद्यार्थी? तर अघोष वर्ण. त्यालाच आणखी दुसरं नाव काय? त्याला श्वास वर्ण म्हणतात. काय म्हणतात त्याला? श्वास वर्ण. मृदू वर्ण कोणते असतात? जे कठोर नाहीत ते सर्व मृदू. मृदू वर्णाचं दुसरं नाव काय? घोष वर्ण. आणि त्यालाच काय म्हणतात? त्यालाच नाद वर्ण असंही म्हणतात. ओके. त्यानंतर अनुनासिक. अनुनासिकाला रिकामी जागा असंही म्हणतात, तर अनुनासिकाला परसवर्ण वर्ण असंही म्हणतात. आणि अनुनासिकाला पंचम वर्ण, काय म्हटलं? पंचम वर्ण असंही म्हणतात. एकूण अनुनासिक किती? दणकन लिहून टाक विद्यार्थी मित्रांनो, किती? 5. डाऊट क्लिअर? मग स्पर्श व्यंजन झालं. स्पर्श व्यंजनच्या पुढचा कोणता मुद्दा असू शकते आणखी? अर्धस्वर. स्पर्श व्यंजनाच्या पुढचा आहे अर्धस्वर. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अर्धस्वर म्हणजे काय? याचा अर्थ जे स्वर नाहीत ते अर्धस्वर. एकूण अर्धस्वर किती आहेत? तर एकूण अर्धस्वर आहेत 4. एक तुम्हाला विचारते प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण अर्धस्वर किती? उत्तर लिहायचं 4. अर्धस्वर कोणते आहेत? तर य, र, ल, व ही आहेत अर्धस्वर. यांनाच अर्धस्वर का म्हणतात? कारण यांची उच्चारस्थाने ई, ओ, रो, लू या स्वरासारखी होतात. कारण ही काय आहेत? ही स्वर आहेत आणि ही तर व्यंजन आहेत. पण या व्यंजनामध्ये याला अर्धस्वर का म्हटलं? कारण समजा जर मी म्हटलं व जेव्हा उच्चारतो तेव्हा काही अंश त्याच्यामध्ये या ऊचा येते. याचं उच्चारस्थान ऊ सारखं आहे. जेव्हा मी ल म्हणतो, ल जेव्हा म्हटलं तेव्हा त्यात काही अंश लू या स्वराचा आला. बरोबर, राईट का? जेव्हा मी काय म्हटलं मी? र म्हटलं, रचा उच्चार करताना काय येते? त्यात रू येते. आणि जेव्हा य म्हणतो तेव्हा काही अंश त्यात ईचा येते. म्हणजे य, र, ल, व यांची उच्चारस्थाने ई, रू, लू आणि ऊ सारखी आहेत, म्हणून य, र, ल, व यांना अर्धस्वर म्हणतात. आणि एक नाव लक्षात ठेवा, अर्धस्वराला अंतस्थ वर्ण असंही म्हणतात. अर्धस्वराचं दुसरं नाव काय? अंतस्थ वर्ण. डोक्यात फिट करून ठेवा. समजलं का? कोणता मुद्दा पाहिला? अर्धस्वर. एक्झाम ओरिएंटेड माहिती काय लक्षात ठेवायची? पिन पॉइंट लक्षात असू द्या. फापट पसारा नाहीच ठेवायचा. एकच विषय नाही भावा, आपल्या स्पर्धा परीक्षेत भरपूर विषय अभ्यासायचे असतात. जीएस मध्ये असते भरपूर विषय. मग त्यात मराठीत आउट ऑफ मार्क घेण्यासाठी आपली सिलेक्टेड पण एक्झाम ओरिएंटेड माहिती. अर्धस्वर किती आहेत? 4.
कोणता आहे? य, र, ल, व. कधी कधी असाही प्रश्न येते, एकूण अंतस्थ वर्ण किती? मग आपण तेव्हा विचार करतो, अरे अंतस्थ म्हणजे काय? तर अंतस्थ म्हणजे माहित पाहिजे. अंतस्थ म्हणजे काय? अंतस्थ म्हणजे अर्धस्वर. हे ज्याला माहित आहे त्याला उत्तर शकला सुटते. खालीलपैकी कोणता अंतस्थ वर्ण नाही? म्हणजे याचा अर्थ काय विचारला त्यांनी? खालीलपैकी कोणता अर्धस्वर नाही असा प्रश्न विचारला. मग ते जर माहित असलं नाव, अर्धस्वराला अंतस्थ वर्ण म्हणतात. प्रश्न आपला सुटते. एकूण अर्धस्वर किती? 4. कोणते? य, र, ल, व. यांना अर्धस्वर का म्हटलं? कारण त्यांची उच्चारस्थाने स्वरासारखी काही प्रमाणात होतात, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. याच्या बाहेर प्रश्न येत नाही. ओके, नेक्स्ट उष्मे हा एक मुद्दा आहे. कोणता? उष्मे. काय पाहतो आपण? मराठी वर्णमाला, त्यातला टॉपिक आता पाहतो आपण उष्मे. इथं नावच देऊन टाकलं मी, म्हणजे तुम्हाला विचार करायला चान्सच नाही ठेवला. उष्मेचं दुसरं नाव काय आहे? घर्षक व्यंजने. एकूण उष्मे किती आहेत? एकूण उष्मे आहेत 3. तुम्हाला विचारलं एकूण उष्मे किती, तर उत्तर लिहायचं 3. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे नाही? याचा अर्थ 3 दिलेले आहेत. एक नवीन देणार. शाळेचा श हे उष्मे आहे, षटकोणाचा श आणि सशाचा स हे उष्मे आहेत. या व्यतिरिक्त उष्मे नाही. बरोबर राईट का? अहो बरोबर का? याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला, वेगळा एक वर्ण ऍड केला, पण मुख्य 3च आहेत. हे लक्षात ठेवा, मुख्य 3च आहेत. याच्यावर जो प्रश्न विचारला आयोगानं ते सुद्धा मी सांगणार तुम्हाला, कारण ते आपण PYQ मध्ये घेतलेले आहे. त्याच्यामुळे इथं एवढंच सांगतो. उष्मे. उष्मे म्हणजे घर्षक व्यंजने. यांना घर्षक नाव का दिलं? श, श, स उच्चार करताना हवा घर्षण पावते, म्हणून त्यांना उष्मे म्हणजेच घर्षक व्यंजने म्हणतात. एकूण उष्मे किती? उत्तर लिहायचं 3. शाळेचा श, षटकोणाचा श आणि सशाचा स. म्हणजे अर्धस्वर पाहिले, त्याच्यानंतर आता उष्मे पाहिले. अर्धस्वराचं दुसरं नाव काय सांगितलं? सांग विद्यार्थी मित्रा, काय सांगितलं? अर्धस्वराचं नाव सांगितलं आपण. काय? अर्धस्वर म्हणजे अंतस्थ वर्ण, आणि उष्मेचं दुसरं नाव आहे घर्षक व्यंजने. डाऊट आहे काही? नसलाच पाहिजे. ओके, आता महत्वाचा मुद्दा आहे. पावर काय आहे? महाप्राण. प्रश्न येते याच्यावर. महाप्राण. ह, ह उच्चारावर काय होते? ह. ह या वर्णाचा उच्चार करताना हवा फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकली जाते, म्हणून ह ला महाप्राण म्हणतात. महाप्राण म्हणत आहोत मी. महाप्राण वर्ण वेगळे, दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करतो. एवढा जरी वाचला, एखादा येड्यातला येडा जरी असेल तरी त्याला कळते, असं आपण इथे डिझाईन केलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा मी आणखी स्पष्टीकरण मी देत आहोत. दोन्ही पाहिजे, तुला जे पाहिजे ते घे. बरोबर राईट? महाप्राण काय म्हणत आहोत मी? महाप्राण. महाप्राण म्हणजे काय असते? पहा, लक्ष द्या. पहिलं तर लक्षात ठेवा, ह या वर्णाचा उच्चार करताना हवा तोंडाद्वारे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणजे उसासा बाहेर टाकला जातो, म्हणून ह ला काय म्हणतात? महाप्राण वर्ण म्हणतात. सॉरी, महाप्राण म्हणतात. सॉरी, काय म्हणतात? महाप्राण. तुम्हाला म्हटलं खालीलपैकी महाप्राण कोणता, तर नजर आपली ह वरच गेली पाहिजे, जिथं असेल तिथं. महाप्राण वर्ण म्हणजे काय असते? ज्या वर्णामध्ये ह या वर्णाची छटा असते, ह ची छटा असते, त्याला महाप्राण वर्ण म्हणतात. मग ह ची छटा ओळखायची कशी? साधं लॉजिक आहे. ज्या ज्या वर्णामध्ये यच येते, यच म्हणजे ह, ह ची छटा म्हणजे यच, जिथं जिथं यच येईल तिथं त्याला म्हणायचं महाप्राण वर्ण. ज्या वर्णाचा उच्चार करताना ह या वर्णाची छटा येते त्याला महाप्राण वर्ण म्हणतात. एकूण महाप्राण वर्ण 14 आहेत, ते आपण स्पष्ट करून देऊ. इथं काय सांगितलं मी? हे सर्व स्पर्श व्यंजन लिहिली. इथे एक साधं लॉजिक आहे. पावर तुम्ही स्पर्श व्यंजन मुद्दाम स्पेलिंग लिहिली. प्रत्येक वर्गातील क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, प्रत्येक वर्गातील दुसरं आणि तुम्ही जर चौथं वर्ण पाहिलं, व्यंजन पाहिलं, तर त्याच्या स्पेलिंग मध्ये यच येते का नाही पहा. कोणते पहा? दुसरं आणि चौथं. ख यच आला, यच आला, यच आला, आला का यच? हो, यच आला. म्हणजे प्रत्येक वर्गातील दुसऱ्या आणि चौथ्या वर्णात ह ची छटा येते, म्हणजेच प्रत्येक वर्गातील दुसरा आणि चौथं वर्ण हे काय आहे? महाप्राण वर्ण आहे. महाप्राण तर सांगितला कोणता? ह. आता सांगत आहोत महाप्राण वर्ण प्रत्येक वर्गातील क वर्ग, स वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, प्रत्येक वर्गातील दुसऱ्या आणि चौथ्या वर्णामध्ये ह ची छटा येते, म्हणून त्यांना महाप्राण वर्ण म्हणतात. मग महाप्राण वर्ण किती? मी सांगितले 14. मग 14 कोणते? तर प्रत्येक वर्गातील दुसरा आणि चौथं म्हणजे दुसऱ्या यातले हे झाले 5, त्यानंतर चौथ्या गटातील हे झाले 5, 5 आणि 5 किती झाले?
प्रत्येक वर्गातील दुसरं, असे झाले 5. चौथ्या वर्गातील म्हणजे चौथ्या वर्गातील 5, 5 आणि 5 10. ह हा एक महाप्राण आहे. मग महाप्राण असेल तर तो महाप्राण वर्ण असू शकत नाही का? अध्यक्ष सदस्य नसते का भाऊ? असते ना. मग महाप्राण जर आहे तर तो महाप्राण वर्ण असेलच ना. हा एक. आणि या व्यतिरिक्त आपल्याला 3 लक्षात ठेवायचे. कोणते? तर लक्षात ठेवा 3 जे उष्मे आहेत, शाळेचा श, षटकोणाचा श आणि सशाचा स, हे 3ही महाप्राण वर्ण आहेत. म्हणजे एकूण महाप्राण वर्ण किती? उत्तर लिहायचं 14. मग आता यामध्ये पावर काय वाटते? या शचं स्पेलिंग जर म्हटलं तुम्हाला विचारलं मी, कशाचं? शचं स्पेलिंग. शचं स्पेलिंग काय होते? यश यश. या शचं यश यश. मात्र सचं स्पेलिंग काय होते? फक्त यश होते. म्हणजे 2 गोष्टी इथं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. सशाचा स हे उष्मे आहे तरी त्याला आपण महाप्राण वर्ण म्हटलं. आणि एक आणखी असं स्पर्श व्यंजनातलं वर्ण आहे जे तुम्ही मगापासून पाहता, याच्यावरच नजर फिरत आहे तुमची, बरोबर? राईट का? कशावर? चवर. च ह्या वर्णामध्ये काय म्हणत आहोत? च या वर्णामध्ये ह ची छटा दिसते. कारण च चं स्पेलिंग काय आलं विद्यार्थी मित्रांनो? च चं स्पेलिंग काय आलं? सी एच. एच म्हणजे हा, यायला आला का नाही त्यात? मग याच्यावर प्रश्न काय तयार होते? खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ह ची छटा येत असून सुद्धा ते महाप्राण वर्ण नाही तर ते असं वर्ण आहे च. च मध्ये ह ची छटा दिसते तरी ते महाप्राण वर्ण नाही. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ह ची छटा दिसत नसून सुद्धा ते महाप्राण वर्ण आहे म्हटलं तर स. साधं आहे, जास्त किडे पाडून घ्यायचे नाही डोक्यात. साधं लॉजिक आहे. च हे महाप्राण वर्ण असायला पाहिजे होतं तरी ते महाप्राण वर्ण नाही, हा अपवाद आहे. स मध्ये कुठंच यच येत नाही, ते महाप्राण वर्ण नसायला पाहिजे होतं तरी ते महाप्राण वर्ण आहे. विषय क्लोज. महाप्राण आणि महाप्राण वर्ण यातला फरक सांगितला मी. महाप्राण आणि महाप्राण वर्ण. महाप्राण किती? एकच. कोणता? ह. पण महाप्राण वर्ण किती? 14 आहेत. आणि ते कोणते? प्रत्येक वर्गातील दुसरं आणि चौथं. दुसरं आणि चौथं म्हणजे 5 दुणे 10, 3 उष्मे 13 आणि 1 ह. 13 आणि 1 14. एकूण महाप्राण वर्ण किती? त्याचं उत्तर लिहायचं 14. ज्या वर्णात यच वापरावे म्हणजे ह ची छटा असते त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला? महाप्राण वर्ण. डाऊट क्लिअर? शंका नसावी. पुढचं काय म्हणते? बरोबर काय म्हणते? महाप्राण वर्ण. मग अशी सांगितलं मी तुम्हाला महाप्राण वर्ण किती? 14. उत्तर भेटलं आपल्याला. अल्पप्राण वर्ण किती? आता अल्पप्राण वर्ण विचारलं म्हणजे व्यंजन विचारलंय ना. अल्पप्राण व्यंजन तर 20. कठोर व्यंजने मग अशी सांगितलं होतं 13 आणि मृदू व्यंजने 21. 21 का? एकूण व्यंजन किती आहेत? 34. 34 मधले किती गेले आपले? 34 मधले 13 गेले. 13 हे कठोर आहेत. व्यंजन विचारले इथं, व्यंजन वर्ण नाही म्हटले. मृदू व्यंजन, कठोर व्यंजन, एकूण व्यंजन 34. त्यातले कठोर किती गेले? 13. उरले किती? 21. 21 हे कोणते? मृदू व्यंजन आहेत. मृदू व्यंजने. व्यंजने म्हटलं तर बरं, वर्ण नाही. वर्णामध्ये जास्त होतील ना दादा, बरोबर आहे का? महाप्राण वर्ण 14 हे लक्षात ठेवा. प्रश्न महाप्राण वर्णावर असते आणि कठोर व्यंजनावर, या 2 वर प्रश्न असते तरी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके. मग आपण कुठपर्यंत आलतो? ह नंतर काय आहे? स्वतंत्र वर्ण आहे अभ्यासाला. स्वतंत्र वर्ण कोणता आहे? ळ. बाळाचा ळ. म्हणजे स्वतंत्र वर्ण. ळला स्वतंत्र वर्ण का म्हणतात किंवा का मानलं? ळ या वर्णाची उत्पत्ती निश्चित सांगता येत नाही म्हणून ळ ला स्वतंत्र वर्ण मानलेलं आहे. याच्यावर प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. खालीलपैकी द्रविडियन भाषा गट. स्वतंत्र वर्ण तर म्हटलंच पहिले, पण त्याच्यावरही आणखी संशोधन करताना लक्षात आलं, निदर्शनास आलं व्याकरणकाराच्या, की ळ हा द्रविडियन भाषा गटात मोडते. म्हणजे 2 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. कोणत्या? स्वतंत्र वर्ण कोणता? तर ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. आणि जर असा प्रश्न आला म्हणजे आलेलाच आहे, पाहून घ्या तुम्ही. खालीलपैकी द्रविडियन भाषा गटातील वर्ण कोणता? बिंदास उत्तर लिहून टाका. ळ ला द्रविडियन भाषा गटातील वर्ण म्हणतात. ओके, क्लिअर? म्हणजे द्रविडियन भाषा गटातील वर्ण कोणता? ळ. स्वतंत्र वर्ण किती? 1. खालीलपैकी स्वतंत्र वर्ण कोणता? ळ. विषय क्लोज. म्हणजे याच्या आधी पाहिलं आपण काय पाहिलं? अर्धस्वरही पाहिले, उष्मे पाहिले, महाप्राण पाहिला, महाप्राण वर्ण पाहिला, आता स्वतंत्र वर्ण पाहिला. साहजिकच आहे, स्वतंत्र वर्णानंतर आपले 2च भाऊ राहिले. कोणते? क्ष आणि ज्ञ.
श आणि ज्ञ, क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वराचा ज्ञ ही काय आहेत? ही विशेष संयुक्त व्यंजन आहेत. ही विशेष संयुक्त व्यंजन आहेत. म्हणजे विशेष संयुक्त व्यंजन किती? तर एकूण आहेत 2. कोणते आहेत? क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वराचा ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजनाची जोडी आहे. खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? तर क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वराचा ज्ञ. यात लक्षात काय ठेवायचं की या क्षची फोड कशी होते? लक्षात ठेवावं लागेल क अधिक श म्हणजेच क्षत्रियाचा क्ष. न्यची फोड कशी होते? द अधिक न अधिक य. हे का केली फोड? अशीच का केली? हे काय आपल्या मनंधुळी भांडे आणून राहिलो. हे क्षचं स्पेलिंग काय होते? के यश यच. के म्हणजे क, यशच म्हणजे श. पण श कोणता? शाळेचा श नाही भावा, हे षटकोणाचा श. ज्ञानेश्वराचा ज्ञ, ज्ञचं स्पेलिंग काय होते? डी एन वाय. डी म्हणजे द म्हणायचं, डमरूचा ड नाही म्हणायचं, द म्हणायचं. एन म्हणजे न, न कोणता? नळाचा न, वाय म्हणजे य. ही फोड आहे ज्ञची फोड आहे. हे काय आहेत? विशेष संयुक्त व्यंजन आहेत. श आणि ज्ञ. श आणि ज्ञ यांना मराठीच्या वर्णमालेत कोणी स्थान प्राप्त करून दिलं? तर महादेव पांडुरंग सबनीस. प्रश्न विचारला होता मपा सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस यांनी श आणि ज्ञला विशेष संयुक्त व्यंजने स्थान प्राप्त करून दिलेलं आहे. त्यांचा मराठीच्या वर्णमालेत समावेश झालेला आहे. आणखी यामध्ये मुद्दा काय लक्षात ठेवायचा? जर तुम्हाला असा प्रश्न आला म्हणजे दिसेल तुम्हाला की श आणि ज्ञ ही रिकामी जागा आहे. विद्यार्थी मित्रांनो, श आणि ज्ञ जेव्हा यांचा पाय मोडलेला नसते तेव्हा ती जोडाक्षर असतात. तेव्हा ती काय असतात? जोडाक्षर असतात. का जोडाक्षर असतात? समजा उदाहरणार्थ मी जर म्हटलं की एक श आहे, याचा पाय आपण मोडलेला आहे, याचा पाय समजा इथं श, आता पाय मोडला नाही, आता याची फोड काय होईल? याची फोड होईल क, बोला आधी काय होईल? श. पाय मोडला नाही म्हणजे स्वर होईल अ. आणि जेव्हा व्यंजन व्यंजन आणि शेवटी स्वर येते तेव्हा ते जोडाक्षर बनते. आपण पुढे पाहणार वर्णमालेमध्येच जोडाक्षराची लेखन आपल्याला एक टॉपिक आहे, त्यामध्ये पाहणार. किमान म्हणजे कमीत कमी किमान 2 व्यंजन एकत्र येऊन शेवटी जेव्हा एक स्वर येतो तेव्हा जोडाक्षर तयार होते. ज्ञानेश्वर, ज्ञाची फोड करायची आपल्याला. द अधिक न अधिक य अधिक आ. ज्ञा, आ स्वराला आ. व्यंजन 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 स्वर. किमान 2 व्यंजन, कमाल किती चालतात. आणि शेवटी एक स्वर येत असेल तर तेव्हा ते जोडाक्षर असते. मग लक्षात काय ठेवायचं? क्ष आणि ज्ञ यांचा जर पाय मोडलेला असेल तर ते संयुक्त व्यंजन असतात. आणि क्ष आणि ज्ञचा जर पाय मोडलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो बिंदास लिहून टाका, ते काय असतात? ते जोडाक्षर असतात. श आणि ज्ञ यांचा मराठीच्या वर्णमालेत समावेश कोणी केला? तर मोपा सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस यांनी केला. आणि खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजनाची जोडी ओळखा. क्ष आणि ज्ञ किंवा क्ष या संयुक्त व्यंजनाची फोड करा. पाय जर मोडलेला असेल तर क अधिक श. ज्ञ या संयुक्त व्यंजनाची फोड करा. पाय मोडलेला असेल तर द अधिक न अधिक य. आपण कुठपर्यंत आलो? विशेष संयुक्त व्यंजनापर्यंत. सुरुवात कुठून केली? आपण वर्णमालेपासून सुरुवात केली, म्हणजे वर्णाबद्दल माहिती सांगितली. त्यामध्ये वर्णमालेमध्ये आधुनिक वर्णमालेत एकूण स्वर 52च लिहायचे. पारंपरिक जर विचारलं, चुकून विचारू शकते एखादा, काय चॅलेंज आहे भाऊ पेपर काढणार? मूळ वर्णमाला किंवा पारंपरिक विचारले तर उत्तर आपल्याला फिक्स माहित असलं पाहिजे. किती आहे? 48 आहेत. पण शक्यतोवर तसा प्रश्न आता डिझाईन होत नाही. वर्णमालेत किती वर्णाची संख्या? तर 52च लिहायचं. वर्णमालेमध्ये आपण या सेशन मध्ये काय अभ्यासलं? संपली नाही आपली अजून. या सेशन मध्ये काय अभ्यासलं? आपण स्वर अभ्यासले. स्वरामध्ये काय पाहिलं? स्वराचे प्रकार पाहिले. स्वराचे स्वरूपावरून प्रकार किती आहेत? 4. स्वराचे स्वरूपावरून प्रकार किती पडतात? 4. कोणते? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर. त्यामध्ये आपण काय पाहिलं? लक्षात रोड मॅप सांगतो आम्ही तुम्हाला आता एकदम. ऱ्हस्व स्वर किती? उत्तर लिहायचं 5 आपण पाहिले. दीर्घ स्वर किती? उत्तर लिहायचं 3. संयुक्त स्वर किती? 4 ए ऐ ओ औ. आदत्त स्वर म्हणजे इंग्रजी स्वर किती? 2. कोणते? ॲ आणि अ. डाऊट क्लिअर. स्वराचे उच्चार स्थानावरून प्रकार किती? विद्यार्थी मित्रांनो काय पाहिलं? उच्चार स्थानावरून स्वराचे प्रकार 2 पाहिले. एक सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. समान उच्चारस्थान असेल तर सजातीय स्वर, भिन्न उच्चारस्थान असेल तर विजातीय स्वर. डाऊट क्लिअर. अ आ सजातीय स्वर, इ ई सजातीय स्वर,
रुलू विजातीय स्वर. पण यात लक्षात ठेवायचं ए आय ओ औ ही संयुक्त स्वराच्या जोड्या ह्या विजातीय स्वरच लिहायच्या. त्यानंतर उत्पत्तीनुसार स्वराचे प्रकार पाहिले आपण 2, सिद्ध आणि साधित. त्यामध्ये 2च वाक्य आपण लक्षात ठेवायचे. सर्व ऱ्हस्व स्वरे सिद्ध स्वर असतात, संयुक्त आणि दीर्घ स्वरे साधित स्वर असतात. जास्त किडे पडून घ्यायचं नाही डोक्यात. ओके, समजलं का? स्वर नंतर स्वरादी पाहिलं. स्वरादी किती पाहिले? 2. अम आणि आ. अमला अनुस्वार म्हणतात आणि आला विसर्ग म्हणतात. स्वरादीला स्थान कोणी प्राप्त करून दिलं? मोरोपंत केशव दामले. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर आपण व्यंजनाकडे बोललो. व्यंजनाला हलवर्ण म्हणतात, त्याला परवर्ण म्हणतात आणि त्याला स्वरांत वर्ण म्हणतात. एकूण व्यंजन 34 पहिले आपण अभ्यासली. त्यातली स्पर्श व्यंजन अभ्यासली आपण 25. स्पर्श व्यंजनाचं वर्गीकरण 3 गटात: कठोर वर्ण, मृदू वर्ण, अनुनासिक. पहिलं आणि दुसरं कठोर वर्ण, तिसरं आणि चौथं मृदू वर्ण आणि शेवटचं अनुनासिक. पहिलं आपण स्पर्श व्यंजनानंतर अर्धस्वर पाहिले. अर्धस्वराचं दुसरं नाव काय सांगा फास्ट? अर्धस्वराचं दुसरं नाव आहे अंतस्थ वर्ण. एकूण अर्धस्वर किती? 4. कोणते? य, र, ल, व. त्याच्यानंतर पाहिलं आपण उष्मी. उष्मी किती आहेत? 3. कोणते हो? शाळेचा श, षटकोणाचा श, सशाचा स. आणि उष्मेचं दुसरं नाव काय? घर्षक व्यंजने. डाऊट क्लिअर? त्याच्यानंतर पाहिला आपण महाप्राण आणि महाप्राण वर्ण पाहिला, यातला फरक पाहिला. आणि नंतर पाहिला स्वतंत्र वर्ण कोणता आहे? ळ, आणि त्यालाच म्हणतात द्रविडियन भाषा गटातील वर्ण. आणि आता पाहिला विशेष संयुक्त व्यंजन, हे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. याच्या पुढे वर्णमालेत आपल्याला काय अभ्यासायचं? एखादा शब्द दिलेला असते, त्या शब्दाचं अनुनासिकाच्या स्वरूपात लेखन कसं करतात हे आपल्याला अभ्यासायचं पुढच्या तासिकेला. त्याचबरोबर जोडाक्षराचं लेखन आपल्याला अभ्यासायचं. त्यामध्ये काही गोष्टी अशा एकदम व्यवस्थित मी तुम्हाला सांगेन की अक्षर कसं असते, जोडाक्षर कशाला म्हणतात, संयुक्त व्यंजन कशाला. संयुक्त व्यंजन तर सांगितलं, पण संयुक्त व्यंजन काय असते आणि द्वित्व वर्ण काय असते हे झाल्यानंतर आपल्याला काही शब्दाची फोड करायची आहे. त्यातला स्वर, स्वरादी आणि व्यंजन या सर्वांच्या बेरजेला मूलध्वनी म्हणतात. हे आपल्याला पुढच्या तासिकेला अभ्यासायचं आहे. ओके, अपेक्षा करतो आपल्याला समजलं असेल. धन्यवाद. भेटू पुन्हा सेशनमध्ये पुढच्या. थँक्यू.